दादरमध्येही मोठ्या प्रमाणावर पावसाला सुरुवात झालेली आहे, मात्र त्याचा वाहतुकीवर कोणताच फटका बसलेला नाही हे आपल्याला दिसून येत आहे। मुंबई केव्हाच थांबत नसते ही आपण दादरमधली दृश्य पाहतोय। फाय गार्डन जवळची दृश्य आहेत। दादरमध्ये सुद्धा मुसळधार कोसळते आहे। पावसानं दुपारी 3 नंतर मुंबई आणि मुंबईच्या उपनगरामध्ये दमदार हजेरी लावली। आपण विक्रोळीमधली दृश्य पाहिली, नवी मुंबई पाहिली, मुंबई पाहिली, बीकेसी पाहिली आणि आताची दृश्य जी आहेत दादर। आम्ही एकाच वेळी आपल्याला मुंबईच्या अनेक भागांमध्ये दृश्य दाखवतो आहोत। अनेक भागांमध्ये पाऊस कशा प्रकारे कोसळतोय आपण पाहू शकतोय। मोठ्या प्रमाणावर संततधार जी पावसाची आहे ती लागलेली आहे। वाहतूक मात्र कोणत्याही प्रकारे मंद झालेली नाही, बंद झालेली नाही। मुंबई आपल्या मार्गावर चालतच आहे, तरी सुद्धा पावसाने आपला जोर पुन्हा एकदा वाढवल्याचं पाहायला मिळते। दादरमध्ये दृश्य आहेत आपण पाहू शकतोय, आत्ताची लाईव्ह दृश्य आहेत। आत्ता आमचे प्रतिनिधी आपल्यासाठी या पावसामध्ये भिजत ही दृश्य तुम्हाला दाखवत आहेत। मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय। दादर, वांद्रे, कुर्ला, गोरेगाव, कांदिवलीमध्ये पाऊस आहे। मुंबईच्या उपनगरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आपण पाहू शकतोय। दादर आहे, वांद्र्यात आहे, कुर्ल्यात आहे, गोरेगाव, कांदिवली या ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे। पुन्हा आपण पाहतोय दादरमधली दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणावर अंधार झालेला आहे, धुकं पसरल्यासारखी परिस्थिती आहे। इतका अंधार दाटलेला आहे आणि पावसानं आपला जोर किंचितही कमी केलेला नाही। दमदार हजेरी 3:15 वाजता पावसाने लावली। 3 वाजल्यापासून 3:15 वाजता पाऊस दमदार हजेरी लावतोय। ही आत्ताच्या क्षणाची मुंबईमधली दृश्य आहेत। आपण मुंबईसाठी काय बोललो आपण पाहू शकतो। या अंधारामुळे, या धुक्यामुळे वाहन चालकांना समोरचं नीट दिसत नाहीये, काही अडचणींना त्यांना सामना करावा लागतोय आणि त्याच्यामुळे वाहनांचा वेग काहीसा कमी झालेला आहे। वाहनं अतिशय धीम्या गतीनं प्रवास करतायत आपण पाहू शकतोय। मोठमोठी वाहनं आहेत, अशा वेळी अपघात होण्याची शक्यता असते। सर्व वाहनांनी पावसामध्ये खरं तर आपले हेडलाईट सुरू ठेवणं बंधनकारक असतं, मात्र ते पाळलं जात नसल्याचं दिसून येतं।